नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदांसाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आपण महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून 24 फेब्रुवारी 2019 ते 10 मार्च 2019 या कालावधीमध्ये फॉर्म भरू शकता। फॉर्म फक्त ऑनलाईन भरायचे आहेत, कुरिअरने किंवा टपालाने पाठवायची नाहीत। इथं संवर्गनिहाय पदांचा तपशील दिलेला आहे मित्रांनो। या ठिकाणी एकूण पद दिसत आहेत ते तुम्हाला जी वेतन श्रेणी आहे व संवर्गनिहाय भराचा तपशील या ठिकाणी आहे। पदाचं नाव आहे गृह वस्त्रपाल आणि पद आहे मित्रांनो या ठिकाणी एक आहे। त्यानंतर पदाचं नाव आहे भांडारणी वस्त्रपाल वेतन श्रेणी नाही दिली तर या ठिकाणी एकूण पद नाहीत। त्याचप्रमाणे पदाचं नाव आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, या ठिकाणी 9,300 ते 34,800 वेतन आहे। ग्रेड पे आहे 4,200, एकूण पद आहेत 8। पदाचं नाव आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, 9,300 ते 34,800 या ठिकाणी वेतन पे आहे। ग्रेड पे आहे ते 4,200। या ठिकाणी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यासाठी 30% राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हंगामी वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता म्हणून किमान 180 दिवस रक्त नमुने तपासणीचे काम केलेले उमेदवार राखीव आहेत आणि या ठिकाणी जागा आहेत तो एकूण 4। त्यानंतर पदाचं नाव आहे मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक, वेतन श्रेणी आहे 5,200 ते 20,200 आणि ग्रेड पे आहे ते 2,000। या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी जागा आहेत त्या एकूण मित्रांनो 10 जागा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। त्यानंतर पुढची पदं पहा, प्रयोगशाळा सहाय्यक या ठिकाणी 10 जागा पाहिल्या आपण। त्यानंतर किरण वैज्ञानिक अधिकारी या ठिकाणी मित्रांनो वेतन श्रेणी दिलेली आहे 9,300 ते 34,800 आणि ग्रेड पे आहे 4,200 आणि एकूण जागा आहेत त्या मित्रांनो 10। त्यानंतर पदाचं नाव आहे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, या ठिकाणी वेतन श्रेणी आहे 9,300 ते 34,800 आणि ग्रेड पे आहे ₹4,200। या ठिकाणी 70% सर्वसाधारण उमेदवारांकरिता आणि या ठिकाणी मित्रांनो एकूण जागा आहेत त्या 2 आहेत आणि आरक्षणानुसार जागा ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहू शकता। पदाचं नाव आहे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, वेतन श्रेणी आहे 9,300 ते 34,800, ग्रेड पे आहे 4,200। 30% राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हंगामी वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता म्हणून किमान 180 दिवस रक्त नमुने तपासणीचे काम केलेले उमेदवारांकरिता राखीव आहे। या ठिकाणी जागा दिलेल्या नाहीत, उपलब्ध नाहीत मित्रांनो। त्या ठिकाणी पुढचं पद आहे ते औषध निर्माण अधिकारी 5,200 ते 20,200, ग्रेड पे आहे त्या ठिकाणी 2,800 त्या ठिकाणी ग्रेड पे आहे आणि ती वेतन श्रेणी अगोदर सांगितलेली औषध निर्माण अधिकारी यासाठी पद आहेत मित्रांनो एकूण 23 पद आहेत। पदाचं नाव आहे पहिलं पुढचं आहार तज्ज्ञ, 9,300 ते 34,800, ग्रेड पे आहे 4,300। त्यानंतर पुढचं पद आहे आहार तज्ज्ञ मित्रांनो आणि या ठिकाणी जागासुद्धा 2च आहेत। त्यानंतर ECG तंत्रज्ञ यासाठी जागा आहे दिलेल्या नाहीत, उपलब्ध नाहीत। त्यानंतर दंतयांत्रिकी यासाठी 5,200 ते 20,200 वेतन श्रेणी आहे आणि ग्रेड पे आहे ते ₹2,000। या ठिकाणी जागा उपलब्ध नाहीत मित्रांनो। त्यानंतर पदाचं नाव पुढचं आहे डायलिसिस तंत्रज्ञ, वेतन श्रेणी या ठिकाणी जागा उपलब्ध नाहीत। त्यानंतर पदाचं नाव आहे अधिपरिचारिका, वेतन श्रेणी 9,300 ते 34,800, ग्रेड पे आहे 4,200 आणि या ठिकाणी एकूण ज्या जागा आहेत मित्रांनो या जागा आहेत 11 जागा ह्या अंशकालीनसाठी आहेत आणि सर्वसाधारण एकूण जागा आहेत त्या 45 जागा आहेत या ठिकाणी आणि समांतर आरक्षणानुसार कशा प्रकारे जागा उपलब्ध आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर अधिपरिचारिका 9,300 ते 34,800 वेतन आहे आणि ग्रेड पे आहे 4,200 आणि एकूण पदं आहेत मित्रांनो ती आहेत जवळपास या ठिकाणी 121 पदं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। आणि या अगोदरचं पद जे पाहिलं होतं आपण या ठिकाणी मित्रांनो पदाचं नाव अधिपरिचारिका, त्या ठिकाणी सुद्धा 121 पदं होती, ही लक्षात घ्या, नमूद करा। मी तुम्हाला 45 म्हटलं होतं पण एकूण पदं या ठिकाणी खाली आहेत 121। त्यानंतर अधिपरिचारिकेला सुद्धा 121 पदं आहेत। दूरध्वनी चालक यासाठी मित्रांनो 5,200 ते 20,200 ग्रेड पे आहे आणि वेतन ग्रेड पे आहे ते 2,000 आहे। एकूण पद आहेत 5। वाहन चालक यासाठी मित्रांनो एकूण पदं आहेत ती 10 पदं आहेत। पदाचं नाव नंतर शिंपी, वेतन श्रेणी 5,200 ते 20,200, ग्रेड पे आहे या ठिकाणी मित्रांनो ग्रेड पे आहे तो या ठिकाणी 10 आहे। त्यानंतर पदाचं नाव आहे ते मित्रांनो या ठिकाणी शिंपी, त्या ठिकाणी 3 जागा आहेत। पदाचं नाव आहे नळ कारागीर 5,200 ते 20,200, ग्रेड पे आहे 1900 आणि पदसंख्या आहे 3।
त्यानंतर पदाचं नाव आहे सुतार आणि जागा आहे 1. त्यानंतर पदाचं नाव आहे मित्रांनो पाठ्य निर्देशिका आणि या ठिकाणी जागा उपलब्ध नाहीत, 0 आहेत. त्यानंतर आहे सार्वजनिक आरोग्य परिचारिका, पदसंख्या 0 आहे. त्यानंतर बालरुग्ण तज्ज्ञ परिचारिका, पदसंख्या 0 आहे. मनोरुग्ण परिचारिका या ठिकाणी पदसंख्या 0 आहे. त्यानंतर नेत्रचिकित्सा अधिकारी या ठिकाणी 0 पद आहे. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 50%, पदसंख्या 0 आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष 40%, पदसंख्या उपलब्ध नाही, 0 आहे. पदाचं नाव त्यानंतर आहे समाजसेवा अधिकारी मनोविकृत, या ठिकाणी सुद्धा पदसंख्या 0 आहे. त्यानंतर भौतिक उपचार तज्ज्ञ 0 पद आहेत. व्यवसोपचार तज्ज्ञ 0 पद आहेत. समुपदेष्टा 0 पद आहेत. रासायनिक सहाय्यक 0 पद आहेत मित्रांनो. त्यानंतर अणुजीव सहाय्यक 0 पद आहेत. कनिष्ठ अभियंता यासाठी 0 पद आहेत. पोषकार यासाठी सुद्धा 0 पद आहेत. त्यानंतर अवैद्यकीय सहाय्यक यासाठी 0 पद आहेत. त्यानंतर वार्डन यासाठी 5,200 ते 20,200 वेतनश्रेणी आहे आणि ग्रेड पे जो आहे तो 2800 आहे आणि एकूण पद आहेत 2. त्यानंतर अभिलेखापाल यासाठी पद आहेत 5,200 ते 20,200 आणि ग्रेड पे आहे 2800 आणि एकूण पद आहेत 1. त्यानंतर कनिष्ठ लिपिक यासाठी मित्रांनो एकूण पद आहेत 1. पदाचं नाव आहे वीजतंत्री, यासाठी सुद्धा पदं उपलब्ध नाहीत मित्रांनो. कुशल कारागीर यासाठी पदं उपलब्ध नाहीत. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक यासाठी पद मित्रांनो 0. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक यासाठी 0 पद आहे. पदाचं नाव नंतरचं आहे तंत्रज्ञ आणि या ठिकाणी सुद्धा पदं उपलब्ध नाहीत. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक 0 पद. दंत आरोग्यक नाहीत. त्यानंतर वीजतंत्री यासाठी मित्रांनो 1 पद उपलब्ध आहे. सहाय्यक परिचारिक प्रवासिका, वेतनश्रेणी 5,200 ते 20,200, ग्रेड पे 2400 आणि एकूण 18 पदं या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यानंतर सांख्यिकी अन्वेषक वेतनश्रेणी नाही दिली या ठिकाणी आणि पदसंख्या पण उपलब्ध नाही. त्यानंतर वरिष्ठ लिपिक यासाठी एकूण जागा आहेत त्या 15 जागा उपलब्ध आहेत. तुम्ही आरक्षणानुसार कशा आहेत ते पाहू शकता. फोरमन यासाठी 0 जागा आहेत. सेवा अभियंता यासाठी 0 जागा आहे. वरिष्ठ सुरक्षा सहाय्यकसाठी सुद्धा 0 जागा आहे मित्रांनो. सामाजिक अधीक्षक यासाठी जागा उपलब्ध नाही. या ठिकाणी उपरोक्त दर्शवलेल्या पदसंख्येमध्ये वाढ किंवा रद्द होऊ शकते आणि सर्व अधिकार याचे हे मित्रांनो राष्ट्रीय संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना राहतील असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी आरक्षणाच्या सर्व गोष्टी तंतोतंत पाळल्या जातील असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो अपंगाची पदे भरताना सांगितलेलं आहे की 19/3/2010 मधील सूचनेनुसार त्यांना जी आरक्षण प्रणाली आहे त्या ठिकाणी पाळण्यात येणार आहे. त्यानंतर 31 डिसेंबर 2019 पर्यंत जी पदं रिक्त होणार आहेत त्यानुसार या पदांची संख्या देण्यात आलेली आहे. या ठिकाणी पात्रता पहा मित्रांनो, गृहपाल या पदासाठी पात्रता दिलेली आहे. स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन सेकंडरी स्कूल ही हॅज सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय डिव्हिजनल बोर्ड, म्हणजे आपण 10वी पास असावं त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स हाऊसकीपिंग, तुम्हाला हाऊसकीपिंगचा थोडा बहुत अनुभव असावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर भांडार आणि वस्त्रपाल याच्यासाठी ही आज सेकंडरी म्हणजे त्याच या ठिकाणी सुद्धा भांडार आणि वस्त्रपाल यासाठी सुद्धा तुम्हाला मित्रांनो 10वी पास असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला थोडा एक्सपिरियन्स हा अकाउंट मॅटर्स असला पाहिजे. अकाउंटंटचा 1 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असावा असं सांगण्यात आलेलं आहे. आणि गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन मराठी टायपिंगचं विथ स्पीड ऑफ 30 पर मिनिट तुम्हाला. आणि त्यानंतर 30 मराठीचा तुमचा टायपिंगचं डिप्लोमा झालेला असावा, जे सर्टिफिकेट आहे ते कोर्स झालेला असावा. त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 70%, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 70%. यासाठी तुम्हाला मित्रांनो मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यांसह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केलेली असेल, परंतु हाफकिन संस्था किंवा मान्यताप्राप्त संस्थेची वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामधील पदव्युत्तर पदविका किंवा BSc पुणे विद्यापीठाचा जैव वैद्यकीय तंत्रज्ञान अभ्यासक्रममधील पदवी किंवा सांविधानिक विद्यापीठाचे समतुल्य पदवी धारण करीत असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 30%, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 30%. यासाठी पाहा ज्यांचे वय 33 वर्षाहून अधिक नसेल, परंतु ज्यांनी 180 पेक्षा कमी नसेल
एवढ्या दिवसांकरिता वरिष्ठ कार्यकर्ता म्हणून किंवा किंवा तात्पुरत्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम केले असेल अशा उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल. ज्याने मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यांसह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केलेली असेल, परंतु हाफकिन संस्था किंवा मान्यताप्राप्त संस्थेची वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामधील पदव्युत्तर पदविका किंवा BSc उपयोजित पुणे विद्यापीठाचा जैववैद्यकीय तंत्रज्ञान अभ्यासक्रमामधील पदवी किंवा सांविधानिक विद्यापीठाचे समतुल्य पदवी धारण करीत असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक जे उमेदवार शास्त्र या विषयासह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील, परंतु पुढील अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ज्या उमेदवारांनी व्यावसायिक वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ या व्यवसाय अभ्यासक्रमातील उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल किंवा ज्या उमेदवारांनी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयासह उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रयोगशाळा तंत्रशास्त्रामधील पदविका धारण केलेली असेल. त्यानंतर किरण वैज्ञानिक अधिकारी किरण तंत्रज्ञ या ठिकाणी विद्यापीठाची विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र या विषयासह स्नातकाची पदवी धारण केलेली असेल किंवा व्यवसाय शिक्षणातील किरण तंत्रज्ञ या व्यवसाय अभ्यासक्रमातील उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेली असतील आणि शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयातील किरण सहाय्यक किंवा किरण तंत्रज्ञ म्हणून काम केलं असेल, अशा 5 वर्ष अनुभव असेल. त्याचप्रमाणे मूळ अर्हता धारण करीत असतील तेच रेडिओलॉजी विषयातील पदवी या अतिरिक्त अर्हतेच्या पर्यायी निवड करू शकतील. त्यानंतर रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी 70% या ठिकाणी मित्रांनो ज्याने मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यांसह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केलेली असेल, परंतु हाफकिन संस्था किंवा मान्यताप्राप्त संस्थेची वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामधील पदव्युत्तर पदविका किंवा BSc उपयोजित पुणे विद्यापीठाचा जैववैद्यकीय तंत्रज्ञान अभ्यासक्रमामधील पदवी किंवा सांविधानिक विद्यापीठाचे समतुल्य पदवी धारण करीत असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी 30% यासाठी ज्याचे वय 33 वरून अधिक नसेल, परंतु ज्याने 180 पेक्षा कमी नसेल एवढ्या दिवसांकरिता वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता म्हणून किंवा तात्पुरत्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम केले असेल अशा उमेदवारांना च्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल. ज्यांनी मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यांसह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केलेली असेल, परंतु हाफकिन संस्था किंवा मान्यताप्राप्त संस्थेची वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामधील पदव्युत्तर पदविका किंवा BSc उपयोजित पुणे विद्यापीठाचा जैववैद्यकीय तंत्रज्ञान अभ्यासक्रम मधील पदवी किंवा सांविधानिक विद्यापीठाचे समतुल्य पदवी धारण करीत असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर औषध निर्माण अधिकारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि संविधानिक विद्यापीठातून D.Pharm ही शैक्षणिक अर्हता धारण केलेला असावा. महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट 1948 नुसार वैध प्रमाणपत्र असावे. आहार तज्ज्ञ यासाठी पजेसेस BSc होम सायन्स डिग्री ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी असावी, BSc होम सायन्समध्ये झालेलं असावं. ECG तंत्रज्ञ यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषयासह विज्ञान शाखेतील पदवी धारण करत आहे किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य कोणतीही अर्हता. त्यानंतर दंतयांत्रिकी यासाठी हॅव पास्ड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अँड हॅव महाराष्ट्र डेंटल मेकॅनिक course conducted by government dental college hospital at Bombay or Nagpur or by any institution in India recognized by government and approved by Dental Council of India. डायलिसिस तंत्रज्ञ या ठिकाणी मित्रांनो बॅचलर डिग्री पाहिजे तुम्हाला संबंधित विद्यापीठाची सायन्स आणि सायन्स या शाखेसह सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री और बायोलॉजी यापैकी कोणताही पाहिजे. अँड DMLT फ्रॉम वन ऑफ द मेडिकल कॉलेज और फ्रॉम एनी इन्स्टिट्यूशन रिकॉग्नाइज्ड बाय द युनिव्हर्सिटी. अधिपरिचारिका शासकीय 50% या ठिकाणी मित्रांनो ज्या परिचारिकांनी भारतीय परिचर्या परिषदेने मान्यता दिलेली सामान्य परिचर्या व प्रसविका प्रशिक्षण यामधील पदविका धारण केली आहे किंवा ज्यांनी मान्यताप्राप्त संस्थेची मूळ BSc नर्सिंग पदवी धारण केली आहे यांना मुक्त विद्यापीठ वळवून तसेच संसद वा राज्य विधिमंडळाची कोणत्याही अधिनियमाद्वारे स्थापित झालेल्या संस्था या ठिकाणी मित्रांनो नियम 4 नियम 3 मधील पदावर नामनिर्देशन नियुक्ती
खाजगी नर्सिंग महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले उमेदवार आणि आरोग्य सेवा संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या शासकीय परिचर्या महाविद्यालयातील उत्तीर्ण झालेले उमेदवार यांच्यामधून 50-50 या प्रमाणात निवड करण्यात येईल. त्यानंतर अधिपरिचारिका खाजगी 50% यासाठी नियम 3 मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्तीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी सदर पदावर रुजू होण्यापूर्वी महाराष्ट्र परिचर्या अधिनियम 1966 अंतर्गत अगोदरच नाव नोंदणी केली नसल्यास त्यांना तिचे नाव नोंदणी करणे आवश्यक राहील. तसेच तिला सदर नोंदणीचा विहित कालावधी पूर्ण होण्यापूर्वी अथवा नोंदणीचे वेळोवेळी नूतनीकरण करणे आवश्यक राहील. भारतीय परिचर्या परिषदेच्या निकषानुसार खुल्या विद्यापीठातून नर्सिंगमधील अर्हता प्राप्त केलेले उमेदवार नियम 3 पदावरील नियुक्तीसाठी पात्र समजले जाणार नाहीत. दूरध्वनी चालक यासाठी मित्रांनो 10वी पास असावेत. मराठी, इंग्रजी आणि हिंदीचं नॉलेज आपल्याजवळ असावं. आणि त्यानंतर या ठिकाणी प्रिफरन्स त्यांना दिला जाईल की ज्यांना एक्सपिरियन्स टेलिफोन ऑपरेटिंगमधला आहे त्यांना. त्यानंतर वाहन चालक या पदासाठी मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स असावं, हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स अंडर जीप कार ॲक्ट 1939. त्यानंतर आपण कमीत कमी 10वी पास असावे. त्या ठिकाणी मराठी आपल्याला बोलता यावं, मराठी आणि हिंदी. आणि तुमच्याजवळ 3 वर्षाचा ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स असावा असे सुद्धा सांगितलं आहे. त्यानंतर तुमचं रेकॉर्ड हे क्लीन असावं, ड्रायव्हिंगमध्ये कोणता आपल्यावर गुन्हा वगैरे दाखल नसावा. शिंपीसाठी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी हॅव पास्ड 10वी तुम्हाला पास झाली असावेत तुम्ही. त्यानंतर पोजेसिंग इन टेलरिंग अँड कटिंग इन्स्टिट्यूशन रिकॉग्नाइज बाय, तुमच्याजवळ टेलरिंग आणि जे इन्स्टिट्यूशनचं सर्टिफिकेट असतं ते असावं. त्याचप्रमाणे एबल टू टीच कटिंग आणि टेलरिंग, तुम्हाला कटिंग आणि टेलरिंग शिकवण्याचं ज्ञान असावं. प्रिफर गिव्हन कॅन्डिडेट प्रेसिंग एक्सप्रेशनल क्वालिफिकेशन ऑर एक्सपिरियन्स ऑर बोथ, म्हणजे तुमच्याजवळ जेवढा हायर क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स असेल तेव्हा तुम्हाला जास्त प्रेफरन्स दिला जाईल. नळ कारागिरीला सुद्धा 10वी पास असावं, 2 वर्षाचा अनुभव असावा. आणि मित्रांनो या ठिकाणी प्रिफरन्स शॉल बी गिव्हन टू कॅन्डिडेट प्रोसेसिंग सर्टिफिकेट अवॉर्डेड बाय डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन बॉम्बे ऑफ हॅव्हिंग कम्प्लिटेड प्लंबर्स कोर्स, प्लंबरचा कोर्स झाला असेल तर तुम्हाला प्रिफरन्स दिला जाईल. सुतारसाठी सुद्धा या ठिकाणी मित्रांनो पोजेसेस अ सर्टिफिकेट इन कार्पेंटर फ्रॉम इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट ट्रेनिंग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑफ एनी रिकॉग्नाइज, तुमच्याजवळ ते कार्पेंटरचं सर्टिफिकेट असावं. प्रेफरन्स मे बी गिव्हन द कॅन्डिडेट पोझिसिंग तुमच्याजवळ जर अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. पाठ्यनिर्देशिका या ठिकाणी आर क्वालिफाईड नर्स मिडवाईफ्स ऑर क्वालिफाईड नर्सेस हु आर रजिस्टर्ड विथ द महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ऑर इलिजिबल सच रजिस्ट्रेशन. या ठिकाणी मित्रांनो जे क्वालिफाईड नर्स आहेत त्या रिकॉग्नाइज पाहिजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल तर्फे. त्याचप्रमाणे होल्ड ट्युटर सर्टिफिकेट असलं पाहिजे त्यांच्याजवळ. त्याचप्रमाणे इंग्लिशचं नॉलेज असलं पाहिजे, इंग्लिश या विषयाचं. त्यानंतर BSc डिग्री इन नर्सिंग झालेलं असावं त्यांचं. त्यानंतर मित्रांनो त्यांच्याजवळ 1 वर्षाच्या पेक्षा जास्त अनुभव असावा, त्यापेक्षा कमी नको, 1 वर्ष असेल तरी चालतं. सार्वजनिक आरोग्य परिचारिका या ठिकाणी मित्रांनो आर क्वालिफाईड नर्सेस मिडवाईज हु आर रिकॉग्नाइज महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ऑर इलिजिबल फॉर सच रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे महाराष्ट्र रजिस्ट्रेशन काउन्सिलला. त्यानंतर त्यांच्याजवळ पब्लिक हेल्थ नर्सिंग ऑर BSc कंप्लीट झालेलं सर्टिफिकेट पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. बालरुग्ण परिचारिका या ठिकाणी मित्रांनो त्यांचं या ठिकाणी नोंदणी झालेली पाहिजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलला. त्यानंतर सर्टिफिकेटसुद्धा पाहिजे त्यांच्याजवळ. पॅड्रेटिक नर्सिंग कोर्सचं सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर मनोरुग्ण परिचारिका या ठिकाणी सुद्धा तुम्ही महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलला या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुमच्याजवळ सायकॅट्रिक नर्सिंगचा कोर्स झालेला असला पाहिजे आपला. नेत्रचिकित्सा अधिकारी या ठिकाणी 19 वर्षापेक्षा कमी वय नसावं आणि जास्तीत जास्त 38 असावं. आणि मागासवर्गीयांना 43. ज्यांनी कोणत्याही विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मान्यता दिलेली ऑप्टोमेट्रीमधील पदवी किंवा क्लिनिकल ऑप्टोमेट्रीमधील पदवी धारण केलेली आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 40% ज्यांनी विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 50% ज्यांनी विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आणि राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र म्हणून किमान 90 दिवस काम केल्याचा त्यांच्याजवळ अनुभव प्रमाणपत्र आवश्यक
आहे। त्यानंतर समाजसेवक, अधीक्षक यासाठी मित्रांनो मनोरुग्ण, मनोविकार, समाज कार्यकर्ता या ठिकाणी पजेसेस डिग्री अँड पजेसेस डिप्लोमा ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी डिग्री असला पाहिजे किंवा डिप्लोमा असला पाहिजे। तुमच्याजवळ मेडिकल ऑर सायकॅट्रिक सोशल वर्क्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ऑफ स्पेशलायझेशन ऑर डिग्री इन मास्टर ऑफ सोशल वर्क विथ सायकॅट्री ॲज वन ऑफ द सब्जेक्ट। त्यानंतर प्रिफरन्स दिला जाईल ज्यांच्याजवळ अनुभव आहे त्यांना। त्यानंतर भौतिकोपचार तज्ज्ञ या ठिकाणी हॅव पास्ड हायर सेकंडरी एज्युकेशन या ठिकाणी म्हणजे 12वी तुम्ही पास पाहिजे सायन्स सब्जेक्ट आणि सायन्स सब्जेक्ट घेऊन। त्यानंतर तुमच्याजवळ डिप्लोमा पाहिजे फिजिओथेरपी चा तुम्हाला रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीचा डिप्लोमासुद्धा पाहिजे किंवा फिजिओथेरपी असिस्टंट सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याजवळ फ्रॉम द आर्मी। त्यानंतर व्यवसायोपचार तज्ज्ञ यासाठी मित्रांनो तुमच्याजवळ डिग्री पाहिजे सायन्सची, ऑक्युपेशनल थेरपीची आणि संबंधित विद्यापीठाची। त्यानंतर समुपदेष्टा या पदासाठी मित्रांनो संबंधित विद्यापीठाची मनोविकृती चिकित्सा या विषयासह पदव्युत्तर पदवी धारण केलेली असेल आणि मानसिक आरोग्य संस्था पुणे या संस्थेचा 1 वर्षाचा समुपदेष्टा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असेल। त्यानंतर आणि अनुभव असेल तर प्राधान्य या ठिकाणी दिला जाईल किमान 5 वर्षाचा। रासायनिक सहाय्यक उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा रसायनशास्त्र या मुख्य विषयासह विज्ञान शाखेतील पदवी धारण केलेला असावा। रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर परीक्षा पदवी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य देण्यात येईल। त्यानंतर अणुजीव सहाय्यक यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सूक्ष्मजीवशास्त्र या मुख्य विषयासह विज्ञान शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य देण्यात येईल। कनिष्ठ अभियंता याच्यासाठी डिप्लोमा आपल्याजवळ आवश्यक असावा। डिप्लोमा ऑर इक्विव्हॅलंट इन द फील्ड ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑर रेफ्रिजरेटर AC or instrumentation with 1 year experience of repairing of laboratory equipment and mechanical। आणि या ठिकाणी ITI, ITC, NCTVT, CTI in the made of refrigeration and AC of electronics or instrumentation make with 5 year experience or laboratory equipment are mechanically ह्या डिप्लोमे तुमच्याजवळ पाहिजे मित्रांनो। पोषकारसाठी या ठिकाणी मिनिमम क्वालिफिकेशन दिले MSc मायक्रोबायोलॉजी केमिस्ट्री ॲज पर प्रिन्सिपल सब्जेक्ट फ्रॉम संबंधित विद्यापीठातून पाहिजे ह्या पदवी। BSc केमिस्ट्री विषयासह असेल फ्रॉम मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रिफरन्स दिला जाईल तुम्हाला। त्याच्यामध्ये पण मायक्रोबायोलॉजी किंवा केमिस्ट्री असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्त प्रिफरन्स दिला जाईल। अवैद्यकीय सहाय्यक यासाठी मित्रांनो तुमची 10वी पास असावं। हॅव अंडरगॉन फॉर मंथ ट्रेनिंग कोर्स इन लेप्रोसी वर्क तुमच्याजवळ ट्रेनिंगचं लेप्रोसी वर्क ट्रेनिंग झालेलं असावं आणि संबंधित मान्यताप्राप्त जी संस्था असते त्यांच्यामार्फत। त्यानंतर वार्डनसाठी मित्रांनो BSc डिग्री झालेली असावी। त्या ठिकाणी डिग्री इन आर्ट्स ऑर सायन्स ऑर तुमची डिग्री कंप्लीट झालेली असावी फक्त वार्डनसाठी। अभिलेखापाल यासाठी मित्रांनो तुमची या ठिकाणी डिग्रीज तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे आणि त्यानंतर डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स या ठिकाणी पाहिजे। त्याचप्रमाणे मराठीचं ज्ञान पाहिजे तुम्हाला, तुमच्याजवळ अनुभव असला पाहिजे त्या कामाचा, तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रिफरन्स दिला जाईल। त्यानंतर कनिष्ठ लेखापाल यासाठी मित्रांनो पदवी असावी आपली। त्यानंतर मराठी 30 शब्द प्रति मिनिट तुमचे टायपिंग पाहिजे आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग पाहिजे। वीजतंत्री परिवहन या ठिकाणी मित्रांनो 10वी पास असावं। ज्यांनी शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ITI किंवा इतर तत्सम शासन मान्यता संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे किंवा शासन मान्य तत्सम मान्यता धारण केली आहे अशांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल वीजतंत्री यासाठी। त्यानंतर मित्रांनो इंडस्ट्रीमध्ये किंवा शासकीय किंवा निमशासकीय किंवा कॉर्पोरेशन स्थानिक संस्थेमध्ये या ठिकाणी संबंधित कार्यशाळेमध्ये पूर्ण कामगार म्हणून 5 वर्षाचा अनुभव असावा, जे प्रात्यक्षिक चाचणी परीक्षेत यशस्वी होतील, ज्यांना वाहनाची परीक्षा घेऊन वाहनातील दोष ओळखण्यातील क्षमता ज्ञान आहे आणि वाहन चालवण्याचा परवाना धारण केलेला आहे असे वीजतंत्री परिवहनमध्ये निवडले जातील। कुशल कारागिरी ज्यांनी माध्यमिक शाळा म्हणजे 10वी पास पाहिजे, आपला ITI किंवा त्याला संबंधित डिग्री सर्टिफिकेट आपल्याजवळ पाहिजे। त्याचप्रमाणे त्यांना इंडस्ट्री किंवा शासकीय किंवा निमशासकीय किंवा कॉर्पोरेशन किंवा स्थानिक संस्था किंवा खाजगी ऑटोमोबाईल कार्यशाळेमध्ये संबंधित व्यवसायात पूर्ण वेळ कामगार म्हणून किमान 5 वर्षाचा अनुभव असावा, जे प्रात्यक्षिक चाचणी परीक्षेमध्ये यशस्वी होतील आणि ज्यांना वाहन तपासण्याची ओळखण्याची क्षमतेचं ज्ञान आहे। त्यानंतर मित्रांनो
पुढचं जे आपण 45 नंबरचं पद पाहिलं त्यासाठी या ठिकाणी पात्रता दिलेली आहे. ज्यांनी माध्यमिक शालांत म्हणजे 10वी पास पाहिजे, ITI त्याला समकक्ष. आणि या ठिकाणी सुद्धा मित्रांनो शासकीय, निमशासकीय, कॉर्पोरेशन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित व्यवसायात पूर्ण कामगार म्हणून 5 वर्षाचा अनुभव असावा. प्रात्यक्षिक चाचणीमध्ये यशस्वी व्हावेत आणि त्यांना वाहनातील दोष तपासण्याची त्यांच्याजवळ ज्ञान असावं. ओके मित्रांनो, या ठिकाणी थोडी फाईल करप्ट झालेली दिसत आहे त्या ठिकाणी. तरी पण मित्रांनो दंत आरोग्यक या पदासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला तुमचं 12वी पास असावं. डेंटल हायजिनिस्ट एक्झामिनेशन तुम्ही पास झालेली असावी. वीजतंत्री या ठिकाणी 10वी पास असावं आणि ITI वीजतंत्रीमध्ये कोर्समध्ये पूर्ण असावा. सहाय्यक परिचारिका, प्रवासिका या ठिकाणी मित्रांनो नर्स, मिडवाईस या ठिकाणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलला तुम्ही विदर्भा या ठिकाणी तुम्ही रिकॉग्नाइज त्या ठिकाणी नोंदणी केलेली असावी. सांख्यिकी अन्वेषक या ठिकाणी BSc झालेली असावी. आपली सब्जेक्ट असावेत गणित किंवा सांख्यिकी शास्त्र किंवा BCom झालेलं असावं आपलं, म्हणजे ग्रॅज्युएशन त्यामध्ये झालेलं. वरिष्ठ लिपिक यासाठी तुमची डिग्री झालेली असावी, आर्ट्स, सायन्स और कॉमर्स और लॉ कशामध्ये पण. त्यानंतर कार्यनिदेशक या ठिकाणी मित्रांनो फाईल थोडी करप्ट झालेली आहे, सॉरी त्याबद्दल. सेवा अभियंता या ठिकाणी नियोजनबद्ध उभारणीचे ज्ञान असावं. वाहनांची दुरुस्ती, देखभाल या घटकाचं. त्यानंतर पुढचं पद आहे मित्रांनो, त्यानंतर त्याला म्हणजे आपण म्हणतो हेवी लायसन्सचा त्याच्याजवळ सर्टिफिकेट असावं. वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक यासाठी मित्रांनो 10वी सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट पाहिजे. 10वी पास असावे त्या ठिकाणी वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक. आणि त्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमचं नॉलेज फायटिंग इक्विपमेंट ॲज अन इंडस्ट्री सिक्युरिटी मेजर्सचं तुमच्याजवळ नॉलेज असावं. त्यानंतर प्रॅक्टिकल तुम्हाला एक्सपिरियन्स पण असावा. समाजसेवा अधीक्षक, वैद्यकीय यासाठी तुमच्याजवळ कोणतीही सोशल सायन्समधली डिग्री असावी. तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. या ठिकाणी मित्रांनो सांगितलेल्या विविध गोष्टी सांगितलेल्या आहेत की या ठिकाणी जे शासकीय परिचर्या महाविद्यालयातील उत्तीर्ण झालेले यांच्यामधून 50-50 या प्रमाणात फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. या ठिकाणी 50% जे आरोग्यसेवक आहे त्यासाठी हंगामी कर्मचारी म्हणून आपल्याजवळ सर्टिफिकेट असावं. यानंतर मित्रांनो तुम्ही महापरीक्षा पोर्टलवर ऑनलाईन फॉर्म भरू शकता. वयोमर्यादा कमीत कमी 18, जास्तीत जास्त 38 आणि मागासवर्गीयांना 45ची सूट आहे त्या ठिकाणी. आणि प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 45 जे नेहमी असते. खेळाडूंना 43 आहे. अंशकालीन उमेदवारांसाठी 55 आहे. SC-BC मराठा त्यांनासुद्धा या ठिकाणी आरक्षण लागू आहे. या सर्व गोष्टी त्याचप्रमाणे 10% जे सुवर्णांना आरक्षण आहे ते सुद्धा या ठिकाणी लागू राहणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान असावं. खुल्या गटासाठी 500 रुपये फीस आहे. राखीव वर्गासाठी 300 रुपये फीस आहे. या ठिकाणी अर्ज महापरीक्षा पोर्टलमधून तुम्हाला भरायचा आहे. बाकी त्याच गोष्टी आहेत, नॉर्मल गोष्टी तुम्हाला ज्या नेहमी आपण पाहतो. या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे, त्याला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये काय म्हणतात ते या ठिकाणी आपण पाहू शकता. व्हिडिओला स्क्रीनशॉट घेऊन किंवा पॉज करून आपण या ठिकाणी पदाची नाव वगैरे पाहू शकता, जी की तेवढी महत्त्वाच्या गोष्टी नाहीत. पसंतीक्रम नेहमी आपण जितर महापरीक्षेचे फॉर्म भरतो तसे आहेत. परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे मित्रांनो. 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. या ठिकाणी 100 गुण आणि 200 प्रश्न असणार आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, भौतिक चाचणी प्रत्येकाला 50 गुण आणि एकूण 200 गुणांची परीक्षा असणार आहे. त्यानंतर तांत्रिक संवर्गातील पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी 30 गुण असतील. 120 गुण आणि 180 गुण हे विषयाधारित प्रश्न अशी गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. वाहन चालक या पदाकरिता लेखी परीक्षा म्हणजे त्या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झाम असेल त्यांची 80 गुणांची. वाहन चालक पदाकरिता 200 गुणांची त्यांची चाचणी असेल आणि व्यावसायिक चाचणी ही 40 गुणांची असेल. त्यानंतर गट क संवर्गातील पदाकरिता परीक्षेचा कालावधी हा 2 तासाचा राहील. एका संवर्गाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी घेण्यात येणार आहे. त्यामुळे जो कोणत्याही कार्यालयात अर्ज करावा असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयात अर्ज करावा ही उमेदवारांची निवड राहील, ही लक्षात ठेवा. निवड पद्धत दिलेली आहे. लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड करण्यात येणार आहे. किमान 45% गुण घ्यावे लागणार आहेत त्या ठिकाणी. आणि इतर अटी तशाच आहेत. सर्वसाधारण अटी या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरा म्हणून सांगण्यात आलेलं आहे. इतर फॉर्म त्या ठिकाणी आणि बाकी सर्व आरक्षण लागू आहेत. डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे तुमची, ज्या आरक्षणाचा वगैरे तुम्ही लाभ घेत आहात त्या गोष्टी सांगितल्यात. 10वी 12वीचे डॉक्युमेंट, शैक्षणिक दाखला, जातीचा दाखला, वयाचा पुरावा असावा.
उन्नत प्रगत म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, रहिवाशी प्रमाणपत्र, संगणक हाताळणी अर्हता प्रमाणपत्र, नोंदणी केली असेल जिल्हा स्वयंरोजगार केंद्रात त्याचे बाकी सर्व प्रमाणपत्र जी आहेत महत्त्वाची ती त्या ठिकाणी असावीत. बाकी मित्रांनो जी महत्त्वाची गोष्टी होत्या त्या मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर केल्या. याबद्दल आपल्या मनात आणखी काही शंका प्रश्न मत असतील प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि PDF फाईल पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून आपल्या टेलिग्राम चॅनलला लिंक जॉईन व्हा, तिथून ही PDF फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.